नमस्कार मित्रांनो, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती सगळे पक्ष आपापले गणित लावण्याच्या तयारीत असतानाच आता या सगळ्या मोठ्या राजकीय पक्षांना धक्का बसतो की काय अशी बातमी समोर येते। छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू हे वेगवेगळ्या छोट्या राजकीय पक्षांना, संघटनांना आणि जरांगे पाटलांना एकत्र आणण्याच्या तयारीत आहेत। जर खरंच हे सगळे जर एकत्र येऊन तिसरी आघाडी जर तयार झाली तर सगळ्या राजकीय पक्षांच्या गणितांना एक मोठी खीळ बसणार आहे। नेमकं काय प्रकरण आहे आणि कशी खीळ बसणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, खरं तर आजच्या 5 वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण हे अत्यंत वेगळं होतं। कुठल्या तरी पक्षाची एक विचारसरणी होती, काही तत्व होते आणि त्या तत्वांना मानणारा, त्या विचारांना मानणारा एक मतदार वर्ग होता आणि त्यामुळे त्या लोकांची मतं मिळायची। ही मतं मिळाल्यानंतर निवडणुकीपूर्व आणि निवडणुकीनंतर काही युत्या आणि आघाड्या व्हायच्या आणि सरकार स्थापन व्हायची। परंतु राज्यकर्त्यांनी वारंवार समाजावरती केलेला अन्याय आणि अत्याचार लक्षात घेऊन सामाजिक संघटना उभ्या राहिल्या। नंतरच्या काळात या सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आणि आता सामाजिक संघटनांच्या मदतीला मतदार आता धावून आलेला आहे। या सामाजिक संघटनांवरती आता मतदारांचा विश्वास बसायला लागलाय। जुन्या काळामध्ये सामाजिक संघटना या फक्त संघर्षासाठी असायच्या, निवडणुकीसाठी नाही असा समज होता, परंतु आता हा समज बाजूला पडलेला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट मागील काही दिवसात घडली ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने एक निर्भीड, निस्वार्थ असं नेतृत्व पुढे आलं आणि ते नेतृत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील। जरांगे पाटलांनी अवघ्या महाराष्ट्रातला मराठा एक केला। खरं तर कुठल्याही नेत्याला आजपर्यंत जे जमलं नाही ते मनोज जरांगे पाटील या साधारण दिसणाऱ्या शेतकरी कुटुंबातल्या पठ्ठ्याने करून दाखवलं। कुठल्याही नेत्याच्या मागे सकल मराठा समाज आजपर्यंत कधी गेलेला नव्हता, कारण मराठा समाजाकडे स्वतःचा एक विचार आहे, स्वतःचा एक आचार आहे आणि स्वतःची एक बुद्धी आहे। त्यामुळे मराठा समाज हा कधीही कोणाच्या मागे फरफटत गेला नाही आणि म्हणूनच की काय, शरद पवार कितीही मराठा नेते म्हणत असले तरी मराठा समाज हा कधीही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही आणि म्हणूनच त्यांना कधीही सत्ता देखील मिळाली नाही। तर असा मराठा समाज एकत्र करण्याची जादुई किमया जरांगे पाटलांनी केली। ही झाल्यानंतर कित्येक वेगवेगळ्या ओबीसीच्या संघटना एकत्र झाल्या, म्हणजेच मराठा समाज एकगठ्ठा झाल्यानंतर मुस्लिम आणि ओबीसी यांना सुद्धा एक कारण मिळालं। जर ते एकत्र होऊ शकतात तर आपण का नाही, आणि म्हणूनच वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचं महत्त्व मागील 2-3 वर्षामध्ये हे अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढलं। त्यातल्या त्यात मागील 1 वर्षात तर हे खूपच झालं। आता अशा सगळ्या संघटना जर एकत्र आल्या आणि त्यांनी जर तिसऱ्या आघाडीमध्ये सहभागी जर झाल्या तर मात्र भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस या सगळ्यांना घाम फुटणार आहे। कारण समाज म्हणून जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा ते मतदान सुद्धा एकगठ्ठा करतात। तर या सगळ्या लोकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही। जर असं खरंच जर घडलं तर एका बाजूला मराठा आरक्षणाच्या बाजूचे सगळे, दुसऱ्या बाजूला ओबीसी बचावचे सगळे आणि हे सगळे जर एकमेकांमध्ये जर लढायला लागले तर बाकीच्या पक्षांना मतदान करणार कोण असा प्रश्नही आता इथे निर्माण होतोय। एमआयएम, इम्तियाज जलील सुद्धा या तिसऱ्या आघाडीमध्ये सहभागी होण्यामध्ये इच्छुक आहे। ओवेसींनी वारंवार याबद्दल बोललेलं देखील आहे आणि जर हे सगळं जर गणित जर असं जर जमलं तर मात्र मोठ्या राजकीय पक्षांना झोप उडाल्याशिवाय आता राहणार नाहीये। एकूणच काय, संभाजीराजे यांचं नेतृत्व हे सर्व मान्य आहे। सामाजिक नेता, एक सर्वांना एकत्र घेऊन चालणारा नेता, एक सुसंस्कृत नेता म्हणून संभाजीराजे यांची इमेज आहे। तर प्रहार करणारा, अन्यायावरती प्रहार करणारा नेता म्हणून बच्चू कडू यांची महाराष्ट्राला ओळख आहे आणि असे लोक जर एकत्र येत असतील, त्यांच्यासोबत जर राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, मनोज जरांगे असे लोक जर एकत्र आले तर बाकीच्या पक्षांना
मतदानाची गणितं जुळवता नाकी 9 आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.